morning, student. Today we are studying about the diseases like AIDS, rabies, and non-infectious diseases like cancer. AIDS and rabies, these are the infectious diseases. We know about the AIDS, full form of AIDS, that is acquired immunodeficiency syndrome. Full form of the AIDS is acquired immunodeficiency syndrome. आपली जी प्रतिकार शक्ती आहे, आपल्या आयुष्यभरामध्ये जे संपादित केलेली प्रतिकार शक्ती आहे, त्याच्यामध्ये कमतरता निर्माण करणारा आजार acquired immunodeficiency syndrome. संपादित केलेल्या प्रतिकार शक्तीमध्ये कमतरता उत्पन्न करणारा आजार. म्हणजे हा आजार काय करतोय, तर व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमजोर करतो. याचं कार्य काय किंवा फंक्शन काय आजाराचं, तर व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमजोर करते. आणि कमजोर झालेल्या प्रतिकार शक्तीमध्ये त्या व्यक्तीला इतर आजार घेरतात, जसं की कावीळ होणे, कॉलरा होणे, थंडी ताप होणे, इतर साधे साधे आजार, टायफॉइड होणे, मलेरिया होणे, यासारखे साधे आजार त्या व्यक्तीला सतत होऊ लागतात. कारण काय, तर प्रतिकार शक्ती कमजोर झाली. व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमजोर झाली की व्यक्तीला इतर आजार सतत होऊ लागतात. सर्दी पडसे होणे, खोकला येणे, साधी लक्षणं असणारे आजार, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, हिवताप यासारखे साधे आजार किंवा कावीळ सतत होतो या व्यक्तीला. तर त्याचं कारण काय, तर प्रतिकार शक्तीमध्ये कमतरता उत्पन्न होते. आणि हे कमतरता उत्पन्न करणारे जे विषाणू आहेत ते आहेत HIV व्हायरस, ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. मानवाची प्रतिकार शक्ती कमजोर करणारे विषाणू HIV व्हायरस. या व्हायरसचं नाव आहे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. मानवी प्रतिकार शक्ती कमजोर करणारे विषाणू. या विषाणूंचा शिरकाव आपल्या शरीरामध्ये झाल्यानंतर आपली प्रतिकार शक्ती हळूहळू कमजोर पडायला लागते. HIV विषाणू रक्तातील पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात. पांढऱ्या पेशी शरीराची प्रतिकार शक्ती मेंटेन करण्याचं कार्य करतात. जेवढ्या पांढऱ्या पेशी सशक्त असतील तेवढी आपली प्रतिकार शक्ती चांगली ठरते. परंतु याच पांढऱ्या पेशीवर जर HIV विषाणूंनी हल्ला केला, या पांढऱ्या पेशीच्या शरीरात हे विषाणू प्रवेश करतात. परिणामी पांढऱ्या पेशींची हालचाल किंवा त्यांची हल्ला करण्याची क्षमता कमी होते. परिणामी ते HIV विषाणूला मारू शकत नाही. कारण HIV विषाणू पांढऱ्या पेशीच्या आतमध्ये प्रवेश करतात, मग मारणार कसं, हा प्रश्न आहे. किंवा HIV विषाणू स्वतःचं रूप बदलतात, स्वतःच्या शरीराचा आकार बदलू शकतात. परिणामी पांढऱ्या पेशींना आपल्या प्रतिकार शक्तीला ते ओळखू येत नाही. किंवा HIV विषाणू आपल्या निरोगी पेशीच्या आतमध्ये जाऊन बसतात. परिणामी आपल्या पांढऱ्या पेशी निरोगी पेशींना तर मारू शकत नाही. म्हणून याचा नायनाट करणं अत्यंत अवघड काम आहे. त्याच्यावर सध्या उपचार निघालेले आहेत. आधुनिक उपचारानं त्या विषाणूंची संख्या नियंत्रणात ठेवण्यात येते, परंतु पूर्णतः या विषाणूंचा नायनाट करू शकत नाही. कारण लहान लहान पेशीच्या आतमध्ये ते प्रवेश करतात आणि सर्वच पेशींना मारणं काय आपल्या विषाणू आपल्या पांढऱ्या पेशींना शक्य नाही. आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. तर हा HIV विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतोय आणि याच्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला संभवतात. The patient who suffer from the HIV virus infection, that patient or victim suffer from various diseases like typhoid, malaria, hepatitis. These simple diseases get to that infected person. त्या संक्रमित व्यक्तीला साधे साधे आजार होऊ लागतात आणि या साध्या आजारांमुळेच त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता असते किंवा प्रतिकार शक्ती अत्यंत कमजोर होते. असं हे याचं लक्षण. ड्यू टू दॅट weakening of immunity we get the various types of diseases, simple diseases. Symptoms are person specific. लक्षण कसे आहेत, व्यक्ती सापेक्ष आहेत. म्हणजे सगळ्याच HIV ग्रस्त लोकांची लक्षणं सारखी दिसतात असं नाही. प्रत्येकाची लक्षणे वेगळी असतात.
ताप येतो, सर्दी, खोकला, पडसं यासारखे आजार होऊ शकतात. किंवा कॉलरा, टायफॉइड याची जी लक्षणं आहेत, काही वेळेची जी लक्षणं आहेत ती लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. म्हणजे लक्षणं ही व्यक्ती सापेक्ष आहेत. सिम्पटम्स आर पर्सन स्पेसिफिक. व्यक्ती सापेक्ष लक्षणं दिसतात, प्रत्येकामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात. जसा आजार तशी लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसू शकतात. लक्षणं कशी आहेत? व्यक्ती सापेक्ष आहेत. ठराविक लक्षणं सांगता येत नाही. तर हे झाले एड्सच्या बाबतीत. याची डायग्नोसिस किंवा निदान करण्यासाठी एक टेस्ट घेतली जाते. टेस्टचं नाव आहे एलाझा टेस्ट. Symptoms are person specific. That's why the test is done in a laboratory. Name of the test is ELISA test for the diagnosis of HIV infection or AIDS. AIDS झाला का नाही किंवा HIV चे संक्रमण झालं का नाही हे ओळखण्यासाठी लक्षणं पुरी पडत नाही, त्या पुरी पडतात. कारण लक्षणं ही व्यक्ती सापेक्ष आहेत. यासाठी ELISA नावाची टेस्ट लॅबोरेटरीमध्ये केली जाते. मगच आपलं योग्य निदान होऊ शकते. HIV इन्फेक्शन झालं आहे का नाही किंवा त्या व्यक्तीला एड्स झाला आहे का नाही याच्या बाबतीत आपल्याला समजून घेऊ शकतो. याची लागण एक तर एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्याला दिलं, ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे या रोगाची लागण होऊ शकते. म्हणून रक्तदान करत असताना रक्तदान केलेलं रक्त चेक करावे लागतं, अन्यथा ज्याला रक्त दिलंय त्या व्यक्तीला HIV ची लागण होऊ शकते. म्हणजे रक्तदान, ब्लड ट्रान्सफ्युजन, युजिंग ऑफ सेम सिरिंज और सेम निडल फॉर द इंजेक्शन. एकच सुई किंवा एकच सिरिंजचा वापर दोन व्यक्तींना इंजेक्शन करण्यासाठी केला, अशा वेळेस सुद्धा एड्सची किंवा HIV ची लागण होऊ शकते. यासाठी इंजेक्शनच्या सुई सिरिंज प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी वापरावी. डिस्पोजेबल सिरिंज, प्लास्टिकची सिरिंज मिळते. डिस्पोजेबल सिरिंज प्रत्येकासाठी वेगळी वापरावी. पूर्वीच्या काळी काचेच्या सिरिंज वापरल्या जायच्या आणि त्याला पुढे लोखंडी सुई किंवा स्टीलची सुई वापरली जायची. मग प्रत्येक वेळी ते सिरिंज आणि सुई उकळत्या पाण्यात टाकली जायची आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच सिरिंज आणि निडलचा वापर इंजेक्शनसाठी केला जायचा. परंतु सध्या ती पद्धत बंद झालेली आहे. सध्या आपण जर दवाखान्यात गेलो इंजेक्शन घेण्याची वेळ आली तर अशा वेळी नवीन सुई, नवीन सिरिंज म्हणजे डिस्पोजेबल सिरिंज वापरली जाते, जेणेकरून इतर व्यक्तींना कुठल्याही रोगाची लागण होणार नाही. तर ही काळजी घेतली जाते. ब्लड ट्रान्सफ्युजन आणि सेक्शुअल कॉन्टॅक्ट याच्याद्वारे या रोगाची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट, using of same syringe and needles and blood transfusion. These are the ways through which HIV virus transmitted from one non-infected person, infected person to non-infected person. अशी वेगवेगळी कारणे आहेत ज्याच्याद्वारे एड्सचा किंवा HIV चा प्रसार होऊ शकतो. याच्यानंतरचा डिसीज आहे रेबीज. या रोगाची माहिती सुद्धा तुम्ही लहानपणीपासून ऐकून असाल. रेबीज हा रोग हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे. इट इज व्हायरल डिसीज अँड स्प्रेड थ्रू ॲनिमल बाईट. प्राण्यांच्या चावा घेतल्यामुळे या रोगाचा प्रसार. कुत्र्याचे चावणे, मांजराचे चावणे, माकडाचे चावणे यासारख्या प्राण्यांच्या चावा घेतल्यामुळे या रोगाचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या नॉन इन्फेक्टेड पर्सनला होऊ शकतो. इट इज अ व्हायरल डिसीज. इट इज स्प्रेड थ्रू द बाईट ऑफ एनिमल्स लाईक कॅट, मंकी. दीज आर द एनिमल्स थ्रू विच द रेबीज व्हायरस ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉन इन्फेक्टेड पर्सन. आता या रोगामध्ये लक्षणं अत्यंत भयंकर आहेत. या रोगाची याच्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसायला लागल्यानंतर आता याच्या लक्षणाचा काळ अत्यंत मोठा आहे. Symptoms start to appear within 90 to 175 days. या रोगाची लक्षणं दिसण्यासाठी 90 ते 175 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे विषाणूचा सुप्तावस्थेचा काळ अत्यंत मोठा आहे. 90 ते 175 दिवसापर्यंत तुम्हाला कुठलीही लक्षणं दिसणार नाही.
त्याच्यानंतर तुम्हाला लक्षणं दिसू शकतात. म्हणजे हा सुप्तावस्थेचा काळ, विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि नंतर ती लक्षणं दाखवायला लागतात. तोपर्यंत ती लक्षणं आपल्याला कुठल्याही प्रकारची दिसत नाही. याच्यातलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे पाण्याची भीती वाटते. त्याला एक विशिष्ट शब्द वापरलेला आहे, हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर, दॅट इज नोन ॲज हायड्रोफोबिया. पाण्याची अत्यंत भीती वाटायला. नदीचं पाणी असेल, ओढ्याचं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल, त्या पाण्याकडे पाहिलं की त्या व्यक्तीला अत्यंत भीती वाटायला लागते. आपण त्या पाण्यात पडू आणि मरू असं भीती वाटायला लागते. किंवा पाणी पिण्यासाठी जर तुम्ही ग्लासमध्ये दिलं त्या व्यक्तीला, तर पाण्याकडे पाहून त्या व्यक्तीला भीती वाटायला लागते. म्हणजे हा याचं महत्त्वाचं प्रोमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स or prominent symptom, that is hydrophobia, that means extreme fear of water. This disease can be prevented by timely vaccination. वेळोवेळी वॅक्सिनेशन घेणे हे याचं प्रिव्हेंशन आहे. टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनगोइंग ऑफ द सिम्पटम्स. कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसण्याच्या अगोदर याच्यावर इंजेक्शन घ्यावे लागतात. पूर्वीच्या काळी 14 इंजेक्शन घ्यावे लागायचे. कुत्रं चावल्यानंतर किंवा मांजर चावल्यानंतर अशा व्यक्तीला 14 इंजेक्शन घ्यावी लागायचे. पण सध्या काय तेवढी गरज नाही. टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनगोइंग ऑफ द सिम्पटम्स. लक्षणं दिसण्याच्या अगोदरच, सिम्पटम्स दिसण्याच्या अगोदरच इंजेक्शन घेणे हे याच्यावरचा किंवा लस घेणे याच्यावरचा एकमेव उपचार आहे. या रोगामध्ये द व्हायरसेस ऑफ द रेबीज आर एंटर इनटू द आवर बॉडी. दॅट व्हायरस again enter into neurons and passes towards the brain. Virus, whenever they enter into our body through the bite of animals, that viruses enter into the neurons and then passes towards the brain. That's why we get hydrophobia. आपल्याला पाण्याची भीती वाटण्याचं कारण काय? तर आपल्या चेतापेशीमध्ये ते विषाणू प्रवेश करतात. चेतापेशीद्वारे ते मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूमध्ये त्या विषाणूचा प्रभाव आपल्याला जाणवायला लागतो. तो म्हणजे पाण्याची भीती वाटते. इतर सुद्धा लक्षणं आहेत काही पाहायचं. इतर लक्षणामध्ये फेवर 2 to 12 weeks, ताप येणे, 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप असणे. एक्झॅजरेशन इन बिहेवियर, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये अतिशयोक्ती व युक्त वागणं निर्माण होतं. तुमचे हावभाव बदलतात, तुम्ही कसंही वागायला लागतात. त्याला आपण साधा शब्द वापरतो, पिसाळणे. कुत्रं पिसाळल्यानंतर जसं वागतो इकडे तिकडे पळायला लागते. कुठल्या दिशेला पळायचं हे कुत्र्याला माहिती नसतं. कुठल्याही दिशेला सैरावायला धावायला, तसं माणसाचं होतं. व्यक्तीचं वागणं बदलतं. थोडक्यात व्यक्ती पिसाळायला लागतो, ओरडायला लागतो, कुत्र्यासारखं ओरडायला लागतो, तोंडातून लाळ गळायला लागतो, इकडे तिकडे पळायला लागतो. कुठल्या दिशेला जायचंय, काय बोलायचंय याचं भान राहत नाही. पाण्याची भीती वाटायला लागते आणि ताप 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप राहतो. 2 to 4 week fever, exaggeration in behavior and hydrophobia means extreme fear to water. पाण्याची अत्यंत भीती वाटते. याच्यावर उपचार एकच. कुत्रे किंवा मांजर माकड चावल्यानंतर लक्षणं दिसण्याच्या अगोदरच म्हणजे 90 दिवसाच्या आत, बिफोर 90 days, we have to take the vaccine, timely vaccine. Before ongoing the symptoms, that means before 90 days, we have to take vaccines. This is the only treatment for rabies. If we don't take the vaccine, then we get hydrophobia, exaggeration in behavior. वागण्यामध्ये अनियमितता निर्माण होणे किंवा व्यक्ती पिसाळणे आणि पाण्याची भीती वाटणे, ताप येणे ही यासारखी लक्षणं आपल्याला दिसू शकतात जर आपण लस घेतली नाही तर हे झालं या रेबीज या रोगासंबंधी माहिती. एड्स आणि रेबीज हे इन्फेक्शियस डिसीज.
याच्या पुढचा प्रकार नॉन इन्फेक्शियस डिसीज, असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग. जे रोग संसर्गामुळे, कॉन्टॅक्टमुळे किंवा संक्रमणामुळे होत नाही ते म्हणजे असंसर्गजन्य रोग. The diseases which are not occur due to infection or contact with infected person. रोग जे संसर्गामुळे व संपर्कामुळे होत नाही असे रोग म्हणजेच असंसर्गजन्य रोग. And these diseases or disorders occur in our body due to some reasons. काही कारणामुळे आपल्या शरीरामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव किंवा रोगाची उत्पत्ती आपल्या शरीरामध्येच होते. These diseases are occur itself in our body due to certain reasons. काही कारण. आता उदाहरणार्थ कॅन्सर. कॅन्सर काय आपल्याला बाहेरून होत नाही, त्याचं इन्फेक्शन काय आपल्याला दुसऱ्यापासून होत नाही. तर आपल्या शरीरांतर्गतच काही बिघाडामुळे शरीरामध्येच कॅन्सरची उत्पत्ती होते. कॅन्सर म्हणजे काय, तर अनकंट्रोल्ड और abnormal cell growth in our body to form a small tumor or group of cells that is known as cancer. कॅन्सर म्हणजे काय किंवा कर्करोग म्हणजे काय, तर शरीरामध्ये पेशीची अनियंत्रित वाढ व्हायला लागते आणि अशा अनियंत्रित वाढ झालेल्या पेशींची गाठ तयार होते, त्यालाच आपण ट्यूमर म्हणतो. कॅन्सरची गाठ किंवा कॅन्सरचा ट्यूमर शरीरामध्ये उत्पन्न होतो. हे का बाहेर येत आहे का, तर नाही. आपलं जे आहार विहार असेल, आपल्या ज्या आहाराच्या पद्धती असतील त्याच्यामुळे किंवा आपण धूम्रपान मद्यपान जास्त करत असू अशा वेळी सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणजे तो रोग बाहेर येत नसून शरीरांतर्गत कुठल्या तरी बिघाडामुळे ड्यू टू सम रिझन्स इन आवर बॉडी इटसेल्फ इट ऑकर इनटू आवर बॉडी. शरीरामध्ये तो उत्पन्न होतो, उत्पत्ती होतो. इट नॉट इन्फेक्ट फ्रॉम द अदर साइड और एन्व्हायरमेंट और अनदर एनिमल और अनदर पर्सन. इतर व्यक्तीकडून, प्राण्याकडून, पर्यावरणातून या रोगाचं संक्रमण आपल्याला होत नाही. तर शरीरांतर्गत बिघाडामुळे या रोगांची लागण, या रोगांची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये होते. उदाहरणार्थ कॅन्सर. कॅन्सर हा विकार आहे, त्याला रोग म्हणू शकत नाही, कारण रोग हे बाहेरून आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश करतात. तसं कॅन्सर हा काय बाहेरून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही. तर शरीरांतर्गत बिघाडामुळे त्याची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये होते. दॅट मीन्स अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इन टू आवर बॉडी टू फॉर्म स्मॉल ट्यूमर और अ ग्रुप ऑफ सेल दॅट इज नोन ॲज कॅन्सर. कॅन्सरची उत्पत्ती त्याच्यामुळे शरीरामध्ये होते. आता हे होण्याची कारण काय, The cancer occurred in our body due to various reasons. याला निश्चित कारण आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल chewing of tobacco, गुटखा, अल्कोहोलिझम और intake of junk food. जे आपण बाहेरचे पदार्थ खातो, जंक फूड, ज्याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त झालेला असतो, मसाले जास्त वापरलेले असतात, अशामुळे सुद्धा विविध प्रकारचे कॅन्सर आपल्या शरीरामध्ये होतात. तेव्हा कधी कधी कॅन्सरची उत्पत्ती अनुवंशिक कारणामुळे सुद्धा होते. कॅन्सर occur in our body due to heredity also. But the most prominent reasons are intake or consumption of tobacco, consumption of gutka, alcoholism, less content of diet, less content of fibers in our diet. These are the various reasons for cancer. Lastly, whenever the group of cells formed in our body that is known as malignant tumor. शरीरामध्ये ज्यावेळेस अनियंत्रित पेशींची वाढ व्हायला लागते आणि त्याची गाठ तयार होते, जी गाठ तयार झालेली आहे त्याला नाव आहे मॅलिग्नंट ट्यूमर. तर हे झाले कॅन्सरच्या बाबतीत थोडक्यात माहिती. याच्या पुढची माहिती आपण पुढील तासाला पाहू.